नमस्कार मंडळी, आज बघूयात पनीर भुर्जीची रेसिपी। सुरुवातीला कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा लालसर रंगावर परतल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे। हे सर्व एकाद मिनिटभर परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो परतत असतानाच त्याच्यामध्ये हळद, हिंग, लाल तिखट, किचन किंग मसाला आणि धनेजिरे पावडर घालून घ्यायची आहे। इकडे लाल तिखट म्हणजे मी काश्मीरी मिरची पावडरचा उपयोग केला आहे, त्याने छान रंग येतो। त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी घालून घ्यायची आहे। आता किसलेलं पनीर याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। पनीर व्यवस्थित परतून घेऊन झाकण ठेवून आपल्याला याची 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे। खूप जास्त ओव्हर कुक करायचं नाहीये, फक्त 5 मिनिट आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे। वरून छान हिरवीगार कोथिंबीर घालून खाण्यासाठी तयार आहे आपली पनीर भुर्जी। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। बाय बाय।